हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गणपती बाप्पाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा आमचा यावर्षीचा गणपती आणि हे त्याचं डेकोरेशन आहे. आज 3रा दिवस आहे बाप्पाचा. छान आरती पार पडली आणि यावेळेला आम्ही डेकोरेशन केलं आहे विठ्ठल, पांडुरंग आणि वारीसाठी सगळेजण चाललेले आहेत असं. आणि या सुंदर ज्या मूर्ती आहेत, पांढऱ्या दिसत आहेत सगळ्या, त्या माझ्या जावेनी आणि पुतणीनी कुंभारवाड्यातनं आणल्यात. त्या आधी सगळ्या पांढऱ्या होत्या आणि त्या माझ्या दिरानी, पुतणीनी, आम्ही असं सगळ्यांनी मिळून त्याला छान रंगवलं आहे. ती गोड दिसतं आहे. हे बघा, हे पेटी वाजवणारे. नंतर तुळशी वृंदावन तन्वीनी रंगवलं आहे. हे आहे पेटा मी रंगवला आहे. आणि ही बैलाची जोडी आहे, हा घोडा आहे. आणि ही वारी चालली आहे पंढरपूरला आणि त्याची एक एक स्टेशन दिसत आहेत. पंढरपूर, माळशिरस आहे मध्ये लागतं आहे. नंतर नातेपुते लागलं मध्ये. नंतर फलटण लागलं. असे सुंदर सगळे डेकोरेशन यावेळेला खूप छान झालं आहे. आम्हाला असं वाटलं की आम्ही युनिक केलं आहे, पण यावेळेला खूप जणांनी पांडुरंगाचं डेकोरेशन केलं आहे बरं का. पण सगळ्यांचं वेगवेगळं आहे. कोणी हालता देखावा केला आहे. आमचा हा थोडा स्थिर देखावा आहे. पण हा विठ्ठल पण मस्त झाला आहे. पांडुरंग हा आमचा छान झाला आहे. समरनी याचं प्रिंट काढलं होतं आणि मग त्याच्याप्रमाणे पुठ्ठ्यावर कटआउट केला त्याचं आणि त्याच्यावर काळा ब्लॅक रंग स्प्रे केला. तो इतका सुंदर काळा. आणि त्याचं जे गंध आहे ते माझ्या दिरानी अभिजितनी केला आहे. गणपतीची मूर्ती आमची नेहमीची अशी आणि एवढीच असते. आज त्याला कोरांटीची फुलं मध्येच माझी मैत्रीण आली होती, तिने सोनटक्क्याचं दिलं ते फूल आहे. नंतर मध्ये मध्ये तगर असा छोटासा हार केला आहे आणि छान वाटतं आहे. बाप्पा असला की प्रसन्नच वाटतं नेहमी. खूप सुंदर बाप्पा असला की वातावरण पण छान प्रसन्न आनंदी राहतं, पॉझिटिव्ह राहतं. नंतर तन्वीनी रांगोळी ॲक्च्युली काढली आहे पहिल्याच दिवशी. पण आमचं बुबू आहे की ती इकडून तिकडे जाते. आम्ही खरं जपतो त्याला खूप रांगोळीला, पण तिच्या शेपटीच्या फटकाऱ्यांनी कधी कधी खराब करून टाकते. पण ते कियानीच खराब केल्यामुळे तन्वी रागवत नाही बरं का आमची. आणि असं छान आरतीचं ताट वगैरे. आता आरती होऊन गेली आहे आणि मग मी व्हिडिओ करते. आणि हा एक बाप्पा आहे, हा घरी बनवला आहे. हा मला बाल गणेश असं वाटतो आहे. त्याचे डोळे किती सुंदर आहेत, खूप मस्त आहे त्याचे डोळे. आणि हा गणपती बाप्पा, माझी एक मैत्रीण आहे अश्विनी म्हणून, तर ती दरवर्षी तिच्या घरी गणपती बनवते आणि त्या गणपतीची प्रतिष्ठापना करते. मला यावर्षी ॲक्च्युली शिकायचा होता तिच्याकडून, पण हा तिने 90% तिने केला आहे, 10% मी केला आहे. याचा मोदक मी केला आहे, हा छोटा मोदक मी केला आहे. नंतर त्याचं जे कलाकुसर आहे थोडीशी ती मी केली आहे. पण बाकी सगळं तिने केलं आहे. आणि ती एकमार्गी करत होती ना, त्याच्यामुळे मग मी मध्ये त्याच्यावर लक्ष घातलं नाही म्हणण्यापेक्षा मी डिस्टर्ब नाही केलं तिला. त्यामुळे असा तो एकसंध आणि असा छान झाला एकदम. आणि मला हा खूप 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 आवडला आहे. ती खरं म्हणली होती की हा त्याचे डोळे तरी रंगवायला पाहिजेत. पण तन्वी म्हणाली आणि मलाही असं वाटलं की हा असाच बाप्पा छान दिसतो आहे, किती छोटूसा आणि त्याचे डोळे जिवंत वाटत आहेत. त्याला काही नुसताच नको ठेवायला, म्हणून मग असं थोडंसं बागेतली पानं अशी आणून त्याच्या मागे ठेवली आहेत. आणि असा हा छानसा बाप्पा
हा आमचा मोठा बाप्पा, तो एक छोटा बाप्पा, असं सगळं छान मस्त छान वाटतंय ना. तर ते मला ना मावळे नाही आहेत ॲक्च्युली, ते सगळे वारकरीच आहेत. आणि ते ना या दोघीजणी आणायला गेल्या होत्या तेव्हा ते त्यांच्याकडे एवढेच मिळाले, त्यांचे तेवढेच तयार होते आणि ते रंगवायचे होते खरं म्हणजे सगळे. पण ते त्यांना दोघींना वेळ नव्हता एवढा आणि रंगवायला खूप वेळ लागणार होता. त्याच्यामुळे मग ते न रंगवता आणले, पण ते छान झालं. आम्ही तरी रंगवलं आहे छान. आमची थोडीशी कलाकुसर त्याच्यामध्ये दिसतीये बाप्पामध्ये. आणि हा एक उंदीर मामा आहे, हे छोटंसं झाड ठेवलं आहे आणि हे लाईटच्या माळा. आणि मजा सगळ्यांनी मिळून करतं, त्यामुळे कोणी लावायची, कशी लावायची लाईटची माळ, गोल ठेवायची का वर करायची. ती वर लावली ती खरं म्हणजे लाईटची माळ, पण ती खाली पडली आहे, पण असं काही वाटत नाही आहे ती पडली आहे. आणि मागे हे पांडुरंगाचं रिफ्लेक्शन किती मस्त आलं आहे बघा, खूप सुंदर खूप सुंदर. असाच बाप्पा आणि 10 दिवस असतो हा बाप्पा आमच्याकडे. सगळेजण येतात तर इतकं छान वाटतं. 5 आरत्या म्हणतो आम्ही, मोठ्यांनी आरती म्हटली की खूप छान वाटतं. आणि असाच हा पांडुरंग आणि हा गणपती बाप्पा बघत राहावा असा वाटतोय. खूप सुंदर, शांत आणि अगदी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत सगळे बाप्पा आपल्याला बळ देतात. खूप मस्त वाटतं आहे, एकदम छान वाटतं आहे. तर असा हा आमचा बाप्पा. आता तन्वी उद्या परवा येईल परत, ती नाही आहे सध्या, त्याच्यामुळे रांगोळी आपली मी थोडी थोडी अल्टर करून करून तशीच ठेवली आहे. तर उद्या तन्वी आली की परत छान रांगोळी काढेल. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.